महत्वाची बातमी. हडपसर परिसरातील शासकीय जमिनीचा खासगी वापर करण्यात येतोय. पाटबंधारे विभागाच्या शासकीय जमिनींवर हॉटेल्स उभी करण्यात येत आहेत. त्यातून मिळणारे उत्पन्न हे अधिकारी लाटत असल्याचा आरोप देखील होतोय. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय विभागाचा हा आरोप आहे. सिग्नलवर भीक मागून अनोखं लक्षवेधी आंदोलन करण्यात येते. याविषयी आंदोलकांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे. पाहूयात. पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरील सिग्नलवरती एक अनोखं आंदोलन आपण बघू शकताय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं हे आंदोलन करण्यात येत आहे आणि या ठिकाणी सिग्नलवर थांबणारे ज्या गाड्या आहेत, दुचाकी चालक आहेत, त्यांना अक्षरशः भीक मागण्यात येत आहे. याचं एक निषेधार्थ एक अनोखं लक्षवेधी आंदोलन म्हणावं लागेल. पाटबंधारेच्या अधिकाऱ्यामुळे आलेले आम्ही वारंवार पत्र व्यवहार करून सध्या त्यांच्याशी आम्ही 2 पत्र व्यवहार केले. एक 7व्या महिन्यामध्ये केला, एक 8व्या महिन्यामध्ये केला. त्याच्यानंतर प्रत्यक्ष आम्ही इथं पाटबंधारेचे मेन अधिकारी आहेत, जिल्हा अधिकारी म्हणजे जे आहेत, त्यांच्याशी 2दा-3दा आम्ही भेट घेतली की हे अतिक्रमण हटावं म्हणून. तर त्याच्यानंतर आम्ही त्यांच्या खालच्या ह्यांना केला, पाठपुरावा केला. त्याच्यानंतर तिथल्या स्थानिक विभाग अधिकारी आहेत, त्यांच्याशी आम्ही संवाद साधला. तरी ते काय आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाच्या कार्यकर्त्याला कुठलीही ती जात देत नाही. एक त्याच्याने ताबा टाकलाय अण्णा खिलारेंनी म्हणून इसम आहे, त्यांनी टाकलाय. गेले अनेक वर्षापासून आमची मागणी आहे की हडपसर हा परिसर अतिक्रमणाने ग्रस्त झालेला आहे, वेढा टाकलेला आहे. पाटबंधारेच्या जागेवर तिथं माणसांना राहायला जागा नाही. मला सांगा, आज 22 गुंठ्यावर ताबा आणला आहे. 22 गुंठ्यावर किसन अण्णा खिलारेंनी 22 गुंठ्यावर ताबा मारलाय. तो ताबा मारून त्यांनी त्यामधले काही जागा मारवाडी राजस्थानीला आहे ना भाडून दिली. 10 लाख रुपये डिपॉझिट घेऊन महिन्याला 2 लाख रुपये भाडं गोळा करतो. आणि अण्णा खिलारेचे फक्त एकच नाही तर असे ना अनेक ठिकाणी ताबे आहेत. कॅमेरामन तुषार समी, चंद्रशेखर भांगे, लोकशाही न्यूज, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.